कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना। तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। 77वा प्रजासत्ताक दिन नगरपालिका शाळा क्रमांक 9 खडकी येथे उत्साहात पार पडला। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगल तरवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। या प्रसंगी खडकी प्रभागातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते दीपकराव जपे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व माहिती सांगितली। प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे संगीत पर कवायत, संचलन व देशभक्तीपर गीत आधारित कार्यक्रम संपन्न झाला। शाळेतील कुमारी संतोषी शेलार या विद्यार्थिनीने लाठीकाठी या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील नैपुण्य सादर केले। आजच्या या कार्यक्रमात खडकी व परिसरातील सर्व पालकवर्ग, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व बालचिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे भाषण सादर केले। एकूण शाळेच्या पटाच्या पैकी जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले। यामध्ये इंग्रजी, हिंदी व मराठी या तिन्ही भाषेमध्ये आपले मनोगत सादर करण्यात आले। या प्रसंगी शाळेतील सहशिक्षक आरती ओरडकर, प्रशांत शिंदे, तेजस वारुळे, संतोष जाधव, वैशाली मुजमुले यासह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी दीपक जपे यांनी आपले विचार मांडले व यापुढील कार्यकाळामध्ये आपल्या सहकार्यासमवेत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासित केले। तहसील कार्यालय येथील ध्वजारोहणानंतर कोपरगाव नगर परिषदेचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान तसेच उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनीशी मुलाखत देताना नागरिकांना शुभेच्छा दिल्या। सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव। धन्यवाद। त्यामुळे मी या क्रमांक 2च्या सर्व शिक्षक, सर्व नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच शिक्षकांना विनंती करतो, आपण जसं मागच्या वेळेस ठरवलं होतं गॅदरिंगचं, आपण पुढं घेऊन गॅदरिंग घेतलीच पाहिजे। आपण ह्या विद्यार्थ्यांना पुढं अजून चालना देतो त्या पद्धतीने मागे काम करत आलो, त्या पद्धतीने इथून पुढं सुद्धा करत जाऊ। थोडी कमी झाली गॅदरिंग आपली यावेळेस झाली नाही, काही अडचणीमुळे सुद्धा आपण लवकरात लवकर करून विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात, जसं इथून मागे आम्ही सहकार्य केलं त्याच पद्धतीने समोर बसलेले सर्व सहकारी व मी आम्ही सर्वजण असेच सहकार्य करू। सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तमाम भारतीयांना तसेच कोपरगावकरांनाही खूप खूप शुभेच्छा। आज आपण 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारून आपण आपल्या देशात समता, बंधुभाव व सामंजस्याची एक भूमिका जी घेतली आणि त्याच मार्गक्रमणावर आजपर्यंत तो देश चालत आहे, इथून पुढे चालूच राहणार आहे। सर्व भारतीयांना मी एक नम्र विनंती करतो की संविधान नुसतं बघून किंवा त्याचा आदर सत्कार करून चालणार नाही, तर तो प्रत्येकाने आपल्या आचरणात आणला पाहिजे आणि त्याचं आचरण करून त्याच पद्धतीने आपण समाजात वावरलं पाहिजे, एवढीच मी अपेक्षा करतो। त्याचप्रमाणे हा जो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याकरता ज्या थोर महापुरुषांनी बलिदान दिलं त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।